हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थ्यांनो, आपण आज इयत्ता 10वीचा विषय भूगोल घेणार आहोत आणि या विषयाची आपली पहिली सराव प्रश्नपत्रिका असणार आहे. तर तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत, कोणता प्रश्न किती मार्काला असणार आहे, वेळ किती असणार आहे, एकूण गुण किती असणार आहेत, हे या सराव पत्रिकामधून तुम्हाला सर्व समजणार आहे. तर यासाठी वेळ आहे 2 तास, एकूण गुण आहेत हे 40 मिनिटे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत जरूर बघायचा आहे, कारण जास्तीत जास्त वेळेला सराव प्रश्नपत्रिका जे असतात त्यातलेच प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला रिपीट होण्याची चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघा. सगळे आन्सर्स जे आहेत ते अगदी व्यवस्थित दिलेले आहेत. तुम्हाला हवे असल्यास पॉज करून तुम्ही ते नोट डाऊन करून घेऊ शकता. ठीक आहे. आता आपण जास्त वेळ घालवणार नाही आहोत. पहिला प्रश्न बघणार आहोत. अचूक पर्याय निवडा व विधाने पुन्हा लिहा. तर या प्रश्नांच्या फॉर्मॅट मध्येच तुम्हाला असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, पहिला प्रश्न हा रिकाम्या जागा भरा, दुसरा जोड्या लावा किंवा चूक की बरोबर हे ओळखा. हेच प्रश्नांचे फॉर्मॅट बोर्डच्या परीक्षेसाठी सुद्धा असतात. तर ठीक आहे, हा प्रश्न 4 मार्क्सला असा विचारला जातो. प्रत्येक एक प्रश्न 1 मार्क्ससाठी असं आहे याचं मार्किंग सिस्टीम. पहिला बघा, जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने यामध्ये पर्याय दिलेले आहेत. अ भारत, ब ब्राझील, क श्रीलंका आणि ड जपान. तर यामधला पर्याय ब हा जो आहे ब्राझील या देशाकडे पाहिले जाते. त्यानंतर आता दुसरा बघा, हिमालयाची सर्वात दक्षिणेकडील रांग ही आहे. तर यापैकी पर्याय आपल्याला शोधायचे आहेत. अ लघु हिमालय, हिमाद्री, कुमाऊ आणि शिवालिक. तर पर्याय ड हा जो आहे शिवालिक ही हिमालयाची सर्वात दक्षिणेकडील रांग आहे. कोणती आहे? शिवालिक ही आहे. तिसरा प्रश्न, भारतात 500 मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्याच्या प्रदेशात वने आढळतात. आता कमी पाऊस आहे, 500 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस आहे, तर त्यासाठी ऑप्शन काय दिलेले आहेत? काटेरी व झुडपी, सदाहरित, पानझडी आणि निमसदाहरित. तर ऑब्विसली उत्तर अ असणार आहे. 500 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस आहे म्हणजेच काटेरी आणि झुडपी वने आढळतात. त्यानंतर बघा चौथा प्रश्न, ब्राझीलचा या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा करेक्ट ऑप्शन भरायचा आहे. विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते. तर कोणता विस्तार ब्राझीलचा जास्त आहे? तर ड पर्याय बघा, अक्षवृत्तीय विस्तार हा ब्राझीलचा जास्त आहे, त्यामुळे तिथे हवामानामध्ये विविधता आढळते. राईट. चला, प्रश्न पहिला आपला पूर्ण झालेला आहे, जो की 4 मार्क्सला विचारला होता. आता सेकंड प्रश्न बघूयात. योग्य क्रम लावून साखळी पूर्ण करून लिहा. तर त्यांनी हे क्रम जे दिलेले आहेत हे कसेही दिलेले आहेत, त्याचा आपल्याला व्यवस्थित क्रम लावायचा आहे. तर हा प्रश्न 4 मार्क्सलाच विचारलेला आहे. प्रत्येक एक प्रश्न हा 1 मार्कांसाठी आहे. पहिला, भारतातील प्राकृतिक भूरूपे उत्तरेकडून दक्षिणेकडे. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित सगळी भूरूप माहिती असणं गरजेचं आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे हे सगळं व्यवस्थित तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा, आता या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे दख्खनचे पठार, विंध्य पर्वत, हिमालय पर्वत, उत्तरेकडील मैदान आणि सातपुडा पर्वत. तर याचं उत्तर कसं येणार? आता योग्य क्रम आपल्याला लावायला सांगितलेला आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा उत्तरेकडे काय आहे? हिमालय पर्वत आहे. त्यानंतर उत्तरेकडील मैदान आहेत. त्याच्यानंतर आहे विंध्य पर्वत, मग येतो सातपुडा पर्वत आणि मग आहे दख्खनचे पठार. तर हे झालं उत्तरेकडून खाली दक्षिणेकडे पर्यंतचे प्राकृतिक भूरूपे. ठीक आहे. चला, तर सेकंड बघा, ब्राझील मधील प्राकृतिक भूरूपे वायव्येकडून आग्नेयेकडे. तर त्यामध्ये ब्राझीलची उच्चभूमी, अजस्त्र कडा, गियाना उच्चभूमी आणि अमेझॉन नदीचे खोरे. तर सगळ्यात वायव्येकडे आहे ती आहे गियाना उच्चभूमी. उत्तर बघतोय आपण, गियाना उच्चभूमी. त्याच्यानंतर येते ते आहे अमेझॉन नदीचे खोरे. त्यानंतर येणार आहे ब्राझीलची उच्चभूमी आणि लास्टला आग्नेयेकडे आहे ते आहे अजस्त्र कडा.
आता प्रश्न तिसरा, लोकसंख्या वितरण चढत्या क्रमाने राज्याची नावे लिहा. तर चढत्या क्रमाने लिहायची आहेत, म्हणजेच सगळ्यात आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश. ठीक आहे, तर उत्तरामध्ये आता बघायचं आहे विद्यार्थ्यांनो, पहिला आहे हिमाचल प्रदेश, त्यानंतर येणार मध्य प्रदेश, मग येतो आंध्र प्रदेश आणि मग येतो उत्तर प्रदेश. चौथा बघा, ब्राझील मधील पावसाचे प्रमाण उतरत्या क्रमाने लावा किंवा उतरत्या क्रमाने लिहा. तर पावसाचे प्रमाण कमी कमी कुठल्या ठिकाणी होत जातं हे आपल्याला उतरत्या क्रमाने पायरी पायरीने लिहायचं आहे. पर्नाब्युको, रिओ ग्रांडे द सुल, अमेझोनॉस आणि रोराइमा. ठीक आहे, तर आता याचं उत्तर, तर सगळ्यात आहे ते आहे रोराइमा, त्याच्यानंतर येणार अमेझोनॉस, त्यानंतर रिओ ग्रांडे द सुल आणि पर्नाब्युको. हे आहे याचं उतरत्या क्रमाने ब्राझील मधील पावसाचे प्रमाण. आता आपले प्रश्न 2 पूर्ण झालेले आहेत. पहिला जो होता तो होता 4 मार्क्ससाठी रिकाम्या जागा भरा. प्रश्न दुसरा जो आहे ते योग्य क्रम लावून साखळी पूर्ण लिहा. हे 4 मार्क्ससाठी होता. 4 प्रश्न. आता आलेला आहे तिसरा प्रश्न, चूक की बरोबर सांगा व चुकीचे विधान दुरुस्त करा, असा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी त्यांनी 5 दिलेले आहेत, कोणतेही 4 लिहिण्यास सांगितलेले आहेत, म्हणजे 1 मार्क्ससाठी 1. तर आता पहिलं त्यातलं, क्षेत्रभेटीच्या दरम्यान पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून लक्षात येत नाही. हे विधान चूक आहे का बरोबर आहे, यासाठी तुम्ही थोडासा जो अभ्यास केलेला आहे ते रिकॉल करून बघायचा आहे. क्षेत्रभेटीच्या दरम्यान पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून लक्षात येत नाही असं त्यांनी विधान दिलेलं आहे, परंतु याचं उत्तर जे आहे हे आहे चूक, आणि बरोबर विधान जे आहे ते लिहिलेलं आहे, क्षेत्रभेटी दरम्यान पर्जन्यमानातील फरक हा वनस्पतीवरूनच लक्षात येतो. कमी पावसाचं ठिकाण तिथे वनस्पतीची वाढ ही कमी असते, जास्त पावसाच्या ठिकाणी वनस्पतींची वाढ सुद्धा जास्त असते. त्यामुळे क्षेत्रभेटीच्या दरम्यान पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरूनच लक्षात येतो. चला आता दुसरं काय आहे बघा, डायरेक्ट प्रश्न त्याच्या खाली मी उत्तर मुद्दामहून दिलेले नाही, कारण तुम्हाला सुद्धा तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे ते थोडंसं रिकॉल व्हावं याच्यासाठी प्रश्न पहिल्यांदा घेतलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर त्याचं उत्तर दिलेलं आहे. आता दुसरं बघा, ब्राझील हा देश सुमारे 1.5 शतक पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. बघा याचं उत्तर तुम्हाला काही आठवतंय का, नाहीतर लगेच आहेच आपलं. तर हे आहे विधान चूक, आणि याचं बरोबर उत्तर जे आहे, ब्राझील हा देश सुमारे 1.5 शतक नसून तो 3 शतके पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. सुमारे 3 शतके. तिसरा, अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्यातील मैदानी प्रदेश आहे. अरवली पर्वताचा पश्चिमेकडील भाग गंगा नदी. चला ठीक आहे, तर हे सुद्धा उत्तर जे आहे हे चूक आहे. तर अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग हा गंगा नदीच्या खोऱ्यातील मैदानी प्रदेश आहे, बल्कि तो या ठिकाणी काय दिलेला आहे, पश्चिमेकडील दिलेला आहे, परंतु तो आहे पूर्वेकडील. तर अशा छोट्या छोट्या जे पॉइंट्स आहेत हे अगदी व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर चौथा, भारतात उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना तापमान वाढत जाते. बघा भारतात या ठिकाणी उत्तर जर असेल तर उत्तरेकडून खाली दक्षिणेकडे जात असताना तापमान वाढत जाते. तर हे जे विधान आहे हे ऑब्विसली बरोबर आहे, कारण उत्तरेकडे आपल्या भारतामध्ये उत्तरेकडे जास्तीत जास्त तापमान कमी होत जातं. त्या ठिकाणी काय आहे, हिमालय पर्वत वगैरे, जम्मू काश्मीर या ठिकाणीचं जे तापमान आहे हे तापमान तिकडचं कमी आहे, परंतु उत्तरेकडून खाली दक्षिणेकडे जसजसे तुम्ही जाल तसतसे तापमान भारतामधले वाढत जाते. त्यामुळे हे जे विधान आहे हे काय आहे, बरोबर आहे. तर पाचवा बघा, आता 4 सांगितले होते, आपण सगळेच प्रश्न कव्हर करणार आहोत. कटिंगाच्या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतात. तर हे जे विधान आहे हे चुकीचं आहे. तसेच हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो, कटिंगच्या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतात. तर हे जे विधान आहे हे चुकीचं आहे. तर कटिंगच्या न आढळता तिचं बरोबर विधान जे आहे ते आहे, पेंटानलच्या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतात. तर विधान चूक आहे.
ठीक आहे, चला विद्यार्थ्यांनो, तर आपले प्रश्न 3ही पूर्ण झालेले आहेत. अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये आपण हे प्रश्न बघितलेले आहेत. आता प्रश्न 4था काय आहे हे बघूयात. तर प्रश्न 4थ्यामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामध्ये पहिला अ काय आहे बघा, नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. आता या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत जवळजवळ 6, त्यातले कुठलेही 4 भरले तरी चालतात. तर नकाशा तुम्हाला परीक्षेच्या वेळेला तो प्रोव्हाइड केला जातो. त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित जे जे प्रदेश आहेत किंवा जी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित भरायची आहे. फक्त माहिती न भरता त्याची सूची सुद्धा व्यवस्थित तयार करायची आहे आणि तरच 4 मार्क्स कंप्लीट मिळणार आहेत. सूची तयार करण्याला सुद्धा मार्क्स असतात, त्यामुळे सूची तयार करणे हे सुद्धा महत्वाचे आहे. आता या ठिकाणी काय काय दिलेलं आहे, आपल्याला काय काय भरावं लागणार आहे हे सगळ्यात पहिल्यांदा बघून घेऊयात. तर अवर्षण चतुष्कोन प्रदेश, त्यानंतर प्रतिरोध पर्जन्याचा प्रदेश, सव्हाना, कटिंगा किंवा काटेरी झुडपे, त्यानंतर जास्त लोकसंख्या घनतेचा प्रदेश आणि दक्षिणेकडील मध्यम लोकसंख्या घनतेचा प्रदेश. चला, तर हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे कुठल्या कुठल्या ठिकाणी आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि नकाशा भरा हा प्रश्न कंपल्सरी विचारला जातोच, त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे तुम्ही अगदी परफेक्ट करायचे आहेत. तर हा आहे ब्राझीलचा राजकीय नकाशा, म्हणजे ब्राझीलमध्ये आपल्याला हे सगळे पॉइंट्स दाखवायचे आहेत. तर त्या ठिकाणी आपण हा नकाशा दाखवलेला आहे बघा. तर सूची सुद्धा तयार केलेली आहे. तर हा जो भाग आहे 1 नंबर इथं दिलेला आहे बघा, 1 नंबर हा जो इथे हा असा भाग दिसतोय हा आहे अवर्षण चतुष्कोन भाग. ठीक आहे, त्यानंतर सेकंड नंबर बघा प्रतिरोध पर्जन्याचा प्रदेश. तर इथं 2 नंबर दाखवलेला, हा जो साईडला ब्लॅक कलर पूर्ण ब्लॅक कलरनं रंगवलेला आहे हा आहे प्रतिरोध पर्जन्य प्रदेश, बरोबर. त्यानंतर तिसरं दिलेलं आहे सव्हाना. तर सव्हाना या ठिकाणी बघा 3 आणि इथं नाव दिलेलं आहे मी सव्हाना म्हणून, तर त्यासाठी प्लस हे साईन वापरलेलं आहे. मी माझ्या परीनं या ठिकाणी वेगवेगळे पॉइंट्स किंवा प्लस साईन, डार्क कलर वगैरे वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा वापरू शकता. ठीक आहे, तर हा भाग सव्हाना म्हणून दाखवलेला आहे. 4 नंबर आहे कटिंगा. तर कटिंगाचा भाग हा इथे दाखवलेला आहे बघा, त्या ठिकाणी मी हे स्टार म्हणजे या अशा फुल्या वापरलेल्या आहेत. तर इथं नाव सुद्धा दिलेलं आहे 4 नंबर टाकून कटिंगा, बरोबर. चला, त्यानंतर 5वा आहे जास्त लोकसंख्या घनतेचा प्रदेश. तर तो आपल्याला इथे आहे बघा, रिओ दी जेनेरिओ हा आहे जास्त लोकसंख्येचा प्रदेश. तर इथं हे दाखवलेलं आहे, राईट. आणि आता 6वा आहे दक्षिणेकडील मध्यम लोकसंख्या घनतेचा प्रदेश, राईट. तर तो कुठला आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर तो आहे पराना. तर पराण्यासाठी आपण या अशा उभ्या रेषा मारून तो प्रदेश दाखवलेला आहे. तर इथं 6 नंबर दिलाय. तर तुम्हाला ब्राझीलचा नकाशा विचारू देत अथवा भारताचा नकाशा विचारू देत, तर अशा प्रकारेच तुम्ही हे सूची लिहायची आहे. 1 नंबर 2 नंबर असे नंबर टाकायचे आहेत. सूची तुम्ही त्यासाठी कुठलं चिन्ह वापरलेलं आहे हे चिन्ह या ठिकाणी काढायचं आहे आणि पुढे त्याचं नाव द्यायचं आहे. त्याचबरोबर इथे नकाशामध्ये सुद्धा जो भाग आहे तो भाग तुम्ही सूचीने रंगवायचा आहे, नंबर टाकायचा आहे आणि नाव द्यायचं आहे. असं जर केलात तर पूर्णपणे 4 मार्क्स मिळणार आहेत. फक्त इकडे काढले इकडे सूची काढलीच नाही असं जर असेल तर पूर्णपणे मार्क्स मिळणार नाहीत. चला, प्रश्न 4था अ तर आपला पूर्ण झाला. आता प्रश्न 4था आ काय दिलेला आहे हा बघूया. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला ब्राझील राजकीय म्हणजे ब्राझीलचा नकाशा विचारलेला आहे. परीक्षेमध्ये कदाचित भारताचा सुद्धा विचारतील, त्यामुळे दोन्ही जे नकाशे आहेत ते नकाशे अगदी म्हणजे अगदी परफेक्ट करूनच तुम्ही परीक्षेच्या आधी जायचं आहे. आता प्रश्न 4था आ
खाली दिलेल्या नकाशाचे वाचन करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा प्रश्न सुद्धा खूप सोपा असतो. हा प्रश्न फक्त व्यवस्थित अटेम्प्ट करता आलं पाहिजे. व्यवस्थित जर तुम्ही अटेम्प्ट केलात तर 4 मार्क्स नक्की मिळणार आहेत. तर यापैकी सुद्धा कोणतेही 4 प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. तर हा भारताचा नकाशा आणि याच्यामध्ये लोकसंख्या घनता दाखवणारा हा नकाशा दिलेला आहे. तर त्यासाठी इथे सूची सुद्धा दिलेली आहे. वेगवेगळे कलर वापरलेले आहेत. लाईट कलर आहे, त्याच्यानंतर हळूहळू डार्क होत गेलेला आहे. तर लाईट कलर मध्ये जी लोकसंख्या आहे ती आहे 100 पेक्षा कमी प्रति चौरस किलोमीटर. त्यानंतर पुढे 101 ते 250, 250 ते 500 आणि 500 पेक्षा जास्तला एकदम डार्क कलर दिलेला आहे. ठीक आहे, तर व्यवस्थित तुम्ही हा नकाशा एकदा बघून घ्या आणि त्याच्यावरचे काय काय प्रश्न आहेत हे आपण बघूयात. चला, तर आपण याच्यावरचे प्रश्न बघूया. पहिला आहे, ईशान्य भारतातील लोकसंख्येची घनता कमी असलेले राज्य कोणते? तर आता ईशान्य भाग सांगितलेला आहे म्हटल्यानंतर हा आला भारताचा ईशान्य भाग. तर आता ईशान्य भागामधले कमी लोकसंख्येचे राज्य, तर लोकसंख्या कमी कुठे दिसते? तर हे या ठिकाणी बघा, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये लाईट एकदम फेंट कलर दिलेला आहे आणि तिथं किती लोकसंख्या आहे? तर 100 पेक्षा कमी प्रति चौरस किलोमीटर आहे. त्यामुळे उत्तर आपलं काय येणार आहे? अरुणाचल प्रदेश. दुसरा, केरळ राज्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर या ठिकाणी आपण बघूयात केरळ कुठं सापडतंय. तर इथे बघा, इथे असतो हा केरळ राज्य आणि केरळ राज्याच्या लोकसंख्येची घनता आहे ती आहे 500 पेक्षा जास्त. तर इथं उत्तर दिलेलं आहे बघा, केरळ राज्याच्या लोकसंख्येची घनता 500 पेक्षा अधिक आहे. तर विद्यार्थ्यांनो, याची उत्तरं लिहित असताना सुद्धा तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता तिसरा प्रश्न, गंगेच्या खोऱ्यातील जास्त लोकसंख्या घनतेची कोणतेही 2 राज्ये सांगा. तर गंगा नदीचे जे खोरं आहे त्याच्यामधले जास्त लोकसंख्येचे प्रदेश आपल्याला विचारले आहेत. तर बघा, त्याचं उत्तर आहे 2 राज्य ते आहेत उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार. ठीक आहे, बघूयात आपण या ठिकाणी. हे आहे बघा, उत्तर प्रदेश जास्त घनतेचा, बिहार आणि पश्चिम बंगाल. त्यानंतर चौथं, भारताच्या उत्तरेकडील कमी लोकसंख्या घनतेचे राज्य सांगा. उत्तरेकडील सांगितलेलं आहे, उत्तरेकडील कमी लोकसंख्येचे, तर ते आहे जम्मू आणि काश्मीर. जम्मू आणि काश्मीर हे आहे. पाचवं, पूर्ण किनारपट्टीवरील जास्त लोकसंख्या घनतेचे एक राज्य सांगा. तर भारताला जी पूर्व किनारपट्टी लाभलेली आहे त्यामध्ये जास्त लोकसंख्या घनता कुठल्या राज्याचं आहे ते राज्य आपल्याला सांगण्यास सांगितलेलं आहे. तर ही झाली आपली पूर्व किनारपट्टी, बरोबर. तर पूर्व किनारपट्टीवरती बघा, डार्क कलर कुठे कुठे दिसतो? तर तो दिसतो पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू. तर या पूर्व किनारपट्टीवरती हे जे 2 राज्य आहेत इथे लोकसंख्या घनता ही जास्त आहे, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल. त्यानंतर वायव्येकडील मध्यम लोकसंख्या घनतेचे राज्य सांगा. आता मध्यम म्हटलं तर यापैकी हे फेंट 2 कलर आलेले आहेत, 101 ते 250 आणि 250 ते 500. तर इथे दिसतंय बघा, ही वायव्य दिशा इकडची आलेली आहे, म्हटल्या वायव्येकडे म्हणलात तर राजस्थान. तर विद्यार्थ्यांनो, दिशाद्वारे तुम्हाला या नकाशामध्ये प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला दिशा या माहिती असणे गरजेचं आहे. चला, हा प्रश्न पूर्ण झाला. आता प्रश्न 5वा आपण बघूयात. भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2 सांगितलेले आहेत, म्हणजे एकूण तुम्हाला 3 प्रश्न विचारतील, त्यातली कुठलेही 2, 3 मार्क्सला 1 प्रश्न विचारला गेला असणार आहे. टोटल 6 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे. पहिला, क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. तर बघा, कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते या पाठीमागचं भौगोलिक कारण. तर आपण मुद्द्यांच्या द्वारे याचं उत्तर देतोय, तुम्ही पूर्ण वाक्यात ते द्यायचं आहे. तर क्षेत्रभेटी दरम्यान आपल्यासोबत बऱ्याच वस्तू असतात, हे तर मान्यच आहे. त्यानंतर कचरा खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून होतो, त्यामुळे कचरा हा इकडे तिकडे टाकू नये
आणि आपल्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होऊ नये म्हणूनच हा क्षेत्रभेटीच्या दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते आणि त्याचबरोबर शिस्तबद्धपणा हा सुद्धा महत्वाचा आहे. तर हे मी पॉइंट वाईज दिलेलं आहे. तुम्ही 1, 2, 3 असे पॉइंट टाकून पूर्ण वाक्यात उत्तर लिहू शकता. त्यानंतर दुसरा आहे साओ पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आढळते. तर याच्या पाठीमागचं कारण काय आहे बघा. कारण म्हणजे पहिला मुद्दा तिथे कसला आहे, अनुकूल हवामान आहे, मानवी वस्ती व्हावी अशा प्रकारचं अनुकूल वातावरण किंवा हवामान त्या ठिकाणी आहे. त्यानंतर तिथली जमीन जी आहे ती कशी आहे, सुपीक आहे. त्याचबरोबर संसाधनांची उपलब्धता आहे, म्हणजे जी काही नैसर्गिक संसाधने आहेत त्या सगळ्यांची तिथं उपलब्धता आहे आणि त्या ठिकाणी कॉफी उत्पादनाचं केंद्र आहे, तर तिथं कॉफीचे उत्पादन जास्त प्रमाणात होऊ शकतं आणि या सगळ्या कारणांच्यामुळे तिथं कृषी आणि उद्योगांची भरभराट झाली आहे आणि म्हणूनच साओ पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आहे. या सगळ्या कारणांच्यामुळे तिथे मानवी वस्ती झालेली आहे किंवा त्याची वाढ झालेली आहे. आता हा आला प्रश्न तिसरा, भारतात पानझडी वने आढळतात. तर आता या पाठीमागचं कारण काय आहे हे बघा. कारण पहिला मुद्दा, 1000 ते 2000 मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात पानझडीचे वने आढळतात. ठीक आहे, तर कोणत्या पर्जन्याच्या प्रदेशात 1000 ते 2000 मिलीमीटर. त्यानंतर दुसरा पॉइंट काय, पाऊस फक्त काही ठराविक कालावधीतच पडतो. भारतात पाऊस हा ठराविक कालावधीमध्ये पडतो आणि त्यामुळे कोरड्या ऋतूत बाष्पीभवन आणि वनस्पतीची पाने गळतात. बाष्पीभवन होते आणि त्यामुळेच वनस्पतीची पाने गळतात, म्हणूनच भारतात पानझडी वने आढळतात. चौथं काय आहे बघा, भारतात लोहमार्गाने वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. तर या पाठीमागचे कारण, पहिलं कारण एक तर लोहमार्ग हे प्रमुख साधन स्वातंत्र्य काळाच्या आधीपासून सुरू झालेले आहे. त्यानंतर दुसरं, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे दाट जाळे आहे. ज्या ठिकाणी मैदानी प्रदेश आहेत त्या ठिकाणी जास्त प्रमाणात लोहमार्ग टाकले गेलेले आहेत, लोहमार्ग बनवले गेलेले आहे. तिसरा बघा, आता देशाचा अधिक विस्तार होण्यासाठी त्याची मदत होते. आणि चौथा पॉइंट आहे, लोहमार्ग लांबच्या प्रवासासाठी आणि माल वाहतुकीसाठी सुलभ आणि स्वस्त आहेत. आंतरराज्यीय प्रवास करायचे असतील तर लोहमार्ग हा त्यासाठी सुलभ आणि स्वस्त आहे. त्यामुळे भारतात लोहमार्गाने वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. आता हा प्रश्न 6वा अ, खाली दिलेल्या माहितीच्या आधारे जोड स्तंभालेख तयार करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. तर त्यासाठी 6 मार्क्स असणार आहेत आणि ही माहिती दिलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही माहिती कशाबद्दलची दिलेली आहे हे आपण अगदी व्यवस्थित बघूयात. तर सरासरी आयुर्मान दिलेलं आहे, म्हणजे आणि त्यासाठी देश दिलेले आहेत भारत आणि ब्राझील. तर ही त्यासाठीची वर्ष दिलेली आहेत, कोणत्या वर्षी किती, तर 1990, 2000, 2010 आणि 2016 पर्यंतचे हे आहे. भारत देशासाठी आहे 58, 63, 67 आणि 68. तर ब्राझीलसाठी आहे 65, 70, 73 आणि 75. दोन 2010 साली भारताचे सरासरी आयुर्मान किती वर्षे आहे. तर ही प्रश्न दुसरा आहे, दोन्ही देशांमधील सरासरी आयुर्मानात वाढ कोणत्या दशकात समान आहे. आणि तिसरा आहे, दोन्ही देशांच्या सरासरी आयुर्मानाबाबत आलेखांच्या वाचनानंतर काय निष्कर्ष काढाल. ठीक आहे, तर तिन्ही प्रश्न आपण एक काम करूयात. पहिल्यांदा याचा जो जोड स्तंभालेख आहे तो बघूयात काय आहे, त्याच्यानंतर त्याची उत्तर बघूयात. तर हा आहे याचा जोड स्तंभालेख. तर हा प्रश्न सुद्धा विद्यार्थ्यांनो महत्वाचा आहे, कारण जोड स्तंभालेख काढा हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळेला विचारला जातो. त्यामध्ये मुद्दे किंवा हे जे आकडेवारी दिलेली आहे ही थोडीफार वेगळी असते, परंतु हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला गेलेला आहे.
1990, 2000, 2010 आणि 2016. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आयुर्मान सुद्धा दिलेलं आहे बघा, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80. तर हा जो डार्क कलर वापरलेला आहे हा आहे भारत देशासाठी आणि लाईट कलर थोडासा आहे हा आहे ब्राझील देशासाठी. आता 2010 साली भारताचे सरासरी आयुर्मान किती वर्ष आहे? तर 2006 साली भारताचे आयुर्मान हे बघा या ठिकाणी इथं बघायचं आपण, तर ते जवळपास आहे 67 वर्षे. त्यानंतर दोन्ही देशामधील सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या दशकात समान आहे? ठीक आहे. तर 1990 मध्ये ती समान आहे. उत्तर 1990 ते 2000 याच्यामध्ये ही जी वाढ दिसतेय ही समान झालेली आहे ही वाढ. त्यानंतर तिसरं, दोन्ही देशांच्या सरासरी आयुर्मानाबाबत आलेखाच्या वाचनानंतर काय निष्कर्ष काढाल? तर उत्तर बघा, या कालावधीत ब्राझीलचे सरासरी आयुर्मान भारतापेक्षा अधिक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्राझील तसेच भारताचे सरासरी आयुर्मान वाढत आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात होणारी प्रगती आणि राहणीमानातील सुधारणा या दोन गोष्टी याला कारणीभूत आहेत. तर हा आपला पूर्ण प्रश्न झालेला आहे. आता तो प्रश्न सोडवायचा नसेल तर किंवा हा तुम्ही प्रश्न सोडवू शकता. तर हा सुद्धा आपण सोडवून दिलेला आहे. किंवा हा सुद्धा प्रश्न 6 मार्कलाच आहे. ठीक आहे. काय आहे बघा, प्रश्न 6 आ, खालील आलेखाचे वाचन करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा आहे तो आलेख, भारत व ब्राझील पर्जन्यमान आणि तापमान. तर इथं हे सगळे महिन्यांची नावं दिलेली आहे, शॉर्टकटमध्ये दिलेली आहे, जानेवारी, फेब्रुवारी एंड टू डिसेंबर. ठीक आहे. त्यानंतर इथं तापमान सेल्सिअस मध्ये दिलेलं आहे, 0 सेल्सिअस टू 35 सेल्सिअस. ओके. तर इकडे दिलेलं आहे पर्जन्यमान सेंटीमीटर मध्ये. तर पर्जन्यमान सुद्धा बघा 0 पासून 200 सेंटीमीटर पर्जन्यमान मध्ये दिलेला आहे. तर हा जो कलर वापरलेला आहे हा भारताचे तापमान, हे जे आहे हे आहे ब्राझीलचे तापमान. डॉटेड लाईन ज्या दिलेल्या आहेत हे भारताचे पर्जन्यमान आहे आणि डार्क जी लाईन आहे ती आहे ब्राझीलचे पर्जन्यमानासाठी. ठीक आहे. चला तर यावरच्या आपण उत्तर बघूयात. पहिल्यांदा प्रश्न काय, भारताचे कमाल आणि किमान तापमान सांगा. तर भारताचे सगळ्यात कमाल तापमान आहे ते जवळपास 17 आहे आणि जास्तीत जास्त तापमान जे आहे ते आहे 30 इथपर्यंत तर दिसते. तर काय आपण देणार, कमाल तापमान आहे 35 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान आहे 15 डिग्री सेल्सिअस. पुढे, भारत व ब्राझील पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो? तर भारताचा पर्जन्यमान काळ मे ते ऑक्टोबर असा आहे. मे पासून ऑक्टोबर मध्ये भारतामध्ये पावसाळा असतो. याच्या उलट ब्राझीलचा पर्जन्यमान काळ नोव्हेंबर ते एप्रिल असा आहे. तर ब्राझीलमध्ये उलट असतं, नोव्हेंबर ते एप्रिल मध्ये पावसाळा सुरू असतो. आता तिसरं, ब्राझीलमध्ये कोणत्या महिन्यात कमी पर्जन्यमान होते? तर आता ब्राझील बघा, ब्राझीलसाठी डार्क कलर वापरलेला, ब्राझीलसाठी डार्क कलरची लाईन वापरलेली आहे. तर ते इथे बघा ऑगस्ट. तर उत्तर आपलं आलेलं आहे ऑगस्ट महिन्यात. त्यानंतर भारतामध्ये कोणत्या महिन्यात जास्त पर्जन्यमान होते? तर भारतासाठी डॉटेड लाईन वापरलेली आहे. तर डॉटेड लाईनचं इथं जास्त आहे म्हटल्यानंतर हा कुठला महिना आहे? ऑगस्ट. तर ऑगस्ट महिन्यात. त्यानंतर भारतामध्ये कोणत्या महिन्यात कमी पर्जन्यमान होते? तर चला, भारतासाठी आहे डॉटेड लाईन, कमी पर्जन्यमान होतं ते जानेवारीमध्ये. उत्तर आपलं जानेवारी दिलेलं आहे. आणि आता ब्राझीलमध्ये कोणत्या महिन्यात जास्त तापमान आहे? तर इथे बघा, तापमानाचं आपल्याला इकडं बघायचं आहे. तर 30 अंश इथं दिलेलं आहे ना, तर इथे हे येणार जानेवारीमध्ये. उत्तर आपलं आलेलं आहे जानेवारी. चला, हा पण प्रश्न झाला. आता 7वा प्रश्न सुरू करतोय विद्यार्थ्यांनो. सविस्तर उत्तरे लिहा.
त्याच्यामध्ये उत्तरं मोठी द्यावी लागतात, व्यवस्थित मुद्देसूद पॉइंट वाईज द्यावी लागतात. तर कुठलेही 2 सोडवायचे असतात, प्रत्येक एका मार्काला 4, याप्रमाणे एकूण 8 गुण आहेत. पहिला, क्षेत्रभेटीमुळे कोणत्या भौगोलिक ज्ञानात वाढ होते ते सोदाहरण स्पष्ट करा. तर त्यासाठीचे मी इथं मुद्दे दिलेले आहेत. तुम्ही या मुद्द्यांचा वापर करून सविस्तर असं उत्तर बनवायचं आहे. मी जस्ट 1, 2, 3, 4 हे मुद्दे दिलेले आहेत. पहिलं, क्षेत्रभेटीमुळे विविध स्थान, हवामान व भूरचनेची माहिती मिळते. त्यानंतर दुसरा मुद्दा काय, लोकांच्या संपर्कातून संस्कृती, आहार आणि पेहरावाची माहिती मिळते. ज्या ठिकाणी तुम्ही क्षेत्रभेट द्याल त्या ठिकाणच्या लोकांची संस्कृती कशा प्रकारची आहे, तिथले लोक आहार काय प्रकारचा घेतात, पेहराव कोणत्या प्रकारचा करतात, या सगळ्याची माहिती मिळते. त्यानंतर 2 प्रदेशातील तुलना करणे समजते किंवा त्यासाठी ते सोयीस्कर जाते. आणि चौथा आहे विशिष्ट घटकानुसार प्रश्नावली तयार करणे. तर तिथे जे जे घटक आहेत ते घटकांच्या वरून वेगवेगळी प्रश्नावली तयार करणे. आता दुसरा, ब्राझीलच्या तापमानात ऋतूनुसार विविधता आढळते ते स्पष्ट करा. तर ऋतूनुसार विविधता का आढळते याच्यासाठी काही कारणं आहेत किंवा काही मुद्दे आहेत ते बघा. पहिलं म्हणजे अमेझॉनच्या खोऱ्यात वर्षभर पाऊस, अधिक तापमान, तापमान कक्षा सारखी असते. त्यानंतर भारताच्या विपरीत ऋतू आहेत म्हणजे उलट आहेत. तिसरं आहे समुद्रकिनारी तापमान वर्षभर सारखेच असते, समान असते. चौथा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते. जसं तापमान हे भारतात आहे, भारतात कसं उत्तरेकडे तापमान जे आहे हे कमी कमी होत जातं, दक्षिणेकडे वाढत वाढत जातं. त्याच्या उलट ब्राझीलमध्ये आहे, ब्राझीलमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे खाली खाली जाताना तापमान कमी होत जातं. त्यानंतर 5वं आहे उष्णकटिबंधीय प्रदेशात थंडीत तापमान कमी असते. तर हे सगळे मुद्दे अगदी व्यवस्थित तुम्ही याच्यानुसार उत्तर तयार करायचं आहे. आता तिसरं, भारतात लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे तरी लोकसंख्या वाढत आहे हे स्पष्ट करा. आता त्याचे मुद्दे काय काय आहेत बघा. लोकसंख्या वाढ, एकतर त्याची लोकसंख्या वाढत चाललेली आहे भारताची. त्यानंतर जन्मदर हा मृत्यू दरापेक्षा अधिक आहे, जन्म जास्त होत आहेत, मृत्यू कमी होत आहेत. आणि तिसरा आहे वृद्धी दर कमी होत आहे कारण जन्मदर आणि मृत्यू दरातील फरक अधिक नाही. तर या सगळ्या कारणांच्यामुळे किंवा या सगळ्या मुद्द्यांच्यामुळे भारतात लोकसंख्या वाढीचा जो दर आहे हा कमी होत आहे, तरी सुद्धा लोकसंख्या वाढतच आहे. चला आता यातला चौथा प्रश्न जो की शेवटचा आहे, भारतीय वन्य प्राण्यांचे संरक्षण व वन्य संवर्धनासाठी उपाययोजना सांगा. मुद्दे, तर भारत वन्य प्राणी समृद्ध आहे. त्यानंतर अधिवास नष्ट होण्यापासून रोखणे, त्यासाठी राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य यांची संख्या वाढवावी लागते. त्यासाठी वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावे, त्यांचे संवर्धन व्हावे, यासाठीचे जे कायदे आहेत हे कायदे कडक करावे लागतील. त्याचबरोबर शेतजमिनीसाठी वनक्षेत्र घेऊ नयेत, म्हणजे वनांची जी जागा आहे ती घेऊन त्या ठिकाणी शेतजमीन करू नये. ते वनक्षेत्र जे आहेत ती राखीव ठेवावीत आणि त्या ठिकाणी खाणकाम करू नये किंवा कमी करावे. आणि वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावे, वनांचे संवर्धन व्हावे, यासाठी लोकांच्या मध्ये जागरूकता वाढवावी लागेल. तर हे सगळे उपाययोजना कराव्या लागतील. तर याच्या सुद्धा एक मस्तपैकी असं उत्तर तयार करायचं आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, हा होता आपला भूगोलचा सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1. तर असेच अजून सराव प्रश्नपत्रिका मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे. तर अजून सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचे जे सगळे विषयांचे मी जेव्हा पेपर अपलोड करीन तेव्हा तुम्हाला त्याचे पटकन नोटिफिकेशन मिळेल. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा.